बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वामुळे अंकिता वालावलकर महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली। मात्र आता तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे अंकिताच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालंय। अखेर नव्या गाडीची पहिली झलक तिने फोटो शेअर करत सर्वांना दाखवली आहे। अंकिताने ऑडी Q5 ही आलिशान गाडी खरेदी केली आहे। या गाडीची किंमत तब्बल 70 लाख रुपये असल्याचं बोललं जात आहे। गाडी खरेदी करताना अंकितासह तिचा होणारा नवरा कुणाल देखील उपस्थित होता। तसंच तिच्या बहिणी ऋतुजा आणि प्राजक्ताही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाल्या। व्हिडिओ कॉल करत अंकिताने ही खुशखबर तिच्या वडिलांनाही सांगितली। नवीन गाडी घेतली, आता लवकरच मुंबईत घर सुद्धा घेणार असल्याचं तिने स्पष्ट केलंय। तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय, फार मोठी स्वप्न बघू नये, अंथरूण पाहून पाय पसरावेत हे ऐकत मोठे झालो, पण मोठी स्वप्न बघायला हरकत काय आहे, आणि अंथरूण लहान आहे तर अंथरूण मोठं घेऊ असा विचार करत इथपर्यंत पोहोचली आहे। जेव्हा जेव्हा मी एक पाऊल मागे गेले तेव्हा नेहमीच झेप घेण्यासाठी गावातून मुंबईत येणं, त्यानंतर 2 बहिणींना मुंबईत आणणं, भाड्याचं घर शोधणं, मुंबईत राहणं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करत हा प्रवास सोपा नव्हता। आईबाबांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच एवढं करू शकले। आज ही घेतलेली गाडी दिखाव्यासाठी नाही तर अंथरूण व्यवस्थित असल्यामुळे घेतली आहे। मी तर म्हणेन, मोठी स्वप्न बघा, कोणतंही काम करायला लाजू नका, कधीतरी नमतं घ्या, कधीतरी स्वतःहून बोला, पण हे होत नाही आता कसं होईल म्हणून थांबू नका। माकाच बघा, यंदा आवडीतून हापूस आंबे विकतलंय। तर अंकितासाठीच्या शुभेच्छा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही पहा आणि सबस्क्राईब करा स्पॉटलाईट मराठी।